लय भारी या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। साताऱ्यातील दहिवडी पोलिसांनी तुषार खरातांवर मुंबईमध्ये ही कारवाई केली आहे। मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। दहिवडी, म्हसवड आणि वडूजमध्ये तुषार खरातांवर अनेक गुन्हे देखील दाखल करण्यात आले। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वैभव बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, काय अधिक माहिती आहे याबाबत? अमोल, नक्कीच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकतर्फी बातमी देणारे लय भारी युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांना ताब्यात घेण्यात असताना दहिवडी पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतल्याचे आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे। त्याचबरोबर जयकुमार गोरे यांच्या विरोधात 85हून अधिक बातम्या विरोधात करून त्यांचा चुकीचा शब्दप्रयोग करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचं समजतंय। त्याचबरोबर तुषार खरात यांच्यावर खंडणी, त्याचबरोबर मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। दहिवडी, म्हसवड, वडूज आणि पोलीस ठाण्यात अशा अॅट्रॉसिटी, विनयभंग, बदनामी यासारखे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आल्याची आता प्राथमिक माहिती मिळत आहे। काही वेळातच सातारा पोलीस त्यांना दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये हजर करतील अशी प्राथमिक माहिती आता समोर येते। निश्चित, धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।